शेतकरी बंधूंनो, कापूस लागवडीसाठी योग्य दिशा कोणती? आपल्याला कोणत्या दिशेमध्ये म्हणजे उत्तर दक्षिण असेल किंवा पूर्व पश्चिम असेल, कोणत्या दिशेमध्ये सर्वात जास्त उत्पादन होणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. कोणत्या दिशेमध्ये कापूस लागवड करायची तेही या व्हिडिओमध्ये सांगणार, त्याचे फायदेही सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरायचे नाही आणि जास्तीत जास्त अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओला तुम्हाला लाईक आणि शेअर करायचे. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. आता कापूस लागवड दोन दिशेमध्ये करण्यात येते मित्रांनो, एक तर पूर्व पश्चिम आहे आणि एक दुसरी आहे उत्तर दक्षिण दिशा. आता या दोन्ही दिशामध्ये कापसाची लागवडमध्ये सर्वात प्रभावी दिशा कोणती? कापसाची लागवड ही आपल्याला प्रामुख्याने जमिनीच्या प्रकारानुसार निवड करायची. म्हणजे तुमची जमीन कशी त्याप्रमाणेच आपल्याला कापसाची लागवडीची दिशा ही ठरवायची आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर दक्षिण लावायचा की पूर्व पश्चिम लावायचा हा तुमच्या जमिनीवर ठरवायचा आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा बघूयात की उत्तर दक्षिण दिशा ही कुणी निवडायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, उत्तर दक्षिण दिशा त्या शेतकऱ्यांना निवडायचे आहे ज्यांची जमीन सपाट आहे, म्हणजे बैठकीच रान आहे. असं रान, बैठकीच रान म्हणजे तुमच्या लक्षात येऊन द्या की ज्या रानामध्ये पाणी सुद्धा एकदम दमाने जातं, पळतं पाणी जात नाही, असं रान म्हणजेच बैठकीच रान किंवा सपाट रान. अशा लागवड जमिनीमध्ये तुम्ही कापसाची लागवड उत्तर दक्षिण दिशा पद्धतीमध्ये करायची आहे. लक्षात ठेवा, सपाट जमीन आणि बैठकीच रान असेल तर तुम्ही कपाशीची जी लागवड आहे उत्तर दक्षिण या दिशेला करायची आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे बागायती म्हणजे पाण्याची सोय, अशा जमिनीमध्ये तुम्ही कापसाची लागवड उत्तर दक्षिण दिशेला करायची. किंवा भारी काळी जमीन असेल, मध्यम जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला कापसाची लागवड ही उत्तर दक्षिण दिशेलाच करायची आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आता मी सांगितले की कोणत्या जमिनीमध्ये आपल्याला कापसाची लागवड जी आहे ती उत्तर दक्षिण दिशेला करायची. आता उत्तर दक्षिण दिशा हीच का निवडायची, याचे काय फायदे आहेत आपण ते सविस्तर बघूया. तर महत्त्वाचा फायदा शेतकरी बंधूंनो कापूस लागवडीमध्ये उत्तर दक्षिण दिशेला करण्याचा आहे की मुबलक सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो. कापूस हे जे पीक आहे हे सूर्यप्रकाश आवडणारं पीक आहे. उत्तर दक्षिण दिशेला कापूस लागवड केल्यामुळे पिकाच्या प्रत्येक ओळीला आपल्याला समान जो आहे तो सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उत्तर दक्षिण दिशेला आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे आपल्या ज्या कापूस पिकाचे झाड आहेत याची प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे फोटोसिंथेसिस ही चांगल्या प्रकारे होते आणि झाडाची वाढ सुद्धा चांगली होते. आणि चांगली प्रकाश संश्लेषण क्रिया असल्यामुळे आपल्याला बोंडाचे जे वजन आहे आणि बोंडाचा आकार सुद्धा चांगला मिळतो. ज्या शेतकऱ्यांना समस्या होती की कापूस लागवड केल्यानंतर खालच्या साईडचे जे बोंड आहेत ते लहान राहतात, तर त्याचं कारणही मित्रांनो त्याचे की प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्याला व्यवस्थित होत नाही. दक्षिण दिशेला जर आपण कापसाची लागवड केली तर तो फायदा आपल्याला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, उत्तर दक्षिण दिशेला आपण जर कापसाची लागवड करतो तर हवा खिळती राहते, हे एक महत्त्वाचं दुसरं कारण आहे. आता हवा खिळती राहिल्यामुळे आपल्याला काय होतं की कापसाच्या झाडामधील जे पण प्लॉट आहे तुमचा त्याच्यामध्ये आर्द्रता म्हणजे दमटपणा हा कमी होतो. आणि हा दमटपणा कमी झाल्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोगसुद्धा कमी होतात, भविष्यात फवारणीचा खर्च कमी होतो. आणि हवा खिळती कापसामध्ये जर चांगली राहील तर प्रामुख्याने पांढरी माशी असेल, बोंडअळी याचा प्रादुर्भाव सुद्धा हा कमी होतो. आता तुम्हाला मी जे आहे ते उत्तर दक्षिण दिशेचे फायदे सांगितले. आता पूर्व पश्चिमची दुसरी पद्धत आहे की पूर्व पश्चिममध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागवड होते. आता पूर्व पश्चिम लागवड कुणी करायची? कोरडवाहू जमीन असेल तुमची, माळरान असेल, जिथं जास्त कडक ऊन राहतं किंवा तुमच्याकडे पाण्याची सोय नाही, हलकी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी फक्त पूर्व पश्चिम लागवड करायची. आता पूर्व पश्चिम लागवड करण्याचे काय फायदे आहेत आपण ते बघूयात. प्रामुख्याने शेतकरी बंधूंनो, पूर्व पश्चिम जी लागवड आहे त्याचा एकमेव हाच फायदा की आपल्याला जमिनीमध्ये जी ती ओल टिकून थोडीशी जास्त राहते उत्तर दक्षिण दिशेपेक्षा. थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तर दक्षिण दिशाच आपल्याला का निवडायची? ज्या शेतकऱ्यांकडे बागायती जमीन आहे, भारी जमीन आहे, काळी जमीन आहे किंवा मध्यम जमीन असू द्या, पाण्याची सोय, अशा शेतकऱ्यांनी उत्तर दक्षिण दिशेला लागवड करायची. आणि ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू म्हणजे पाण्याची सोय नाहीये किंवा जमीन अत्यंत हलकी जमीन असेल, कोरडवाहू जमीन असेल, तर त्या जमिनीमध्ये तुम्ही पूर्व पश्चिम लागवड केली तर तुम्हाला ओलावा टिकून राहतो. अशा प्रकारचा फायदा मित्रांनो तुम्हाला मी समजून सांगितला. दोन्ही प्रकारच्या दिशा, तर सर्वाधिक उत्पादन देण्याची क्षमता आपल्याला उत्तर दक्षिण दिशामध्येच आहे. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं उत्तर दक्षिण दिशेमध्येच कापसाची लागवड करायची आहे. तुम्ही ह्या वर्षी कोणत्या दिशेमध्ये कापसाची लागवड करणार आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये मार्गदर्शन हवे अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये सेवा उपलब्ध केलेली. खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधायचा आहे. फक्त 99 रुपये फीस आहे. तुम्हाला सविस्तर सल्ला कापूस पिकाबद्दल दिला जाईल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जाताना आपल्या चॅनल तुम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करून जायचं आहे जेणेकरून अशी महत्त्वाची व्हिडिओ सर्वात आधी मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.